जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. सगळ्यात लोकप्रिय असलेल्या अभिनेत्याबरोबर तुझं लग्न झालं, तुम्ही एकत्र काम केलं, त्याची सुरुवात कशी काय झाली? एकतर खूप लक्ष्मीकांतचं येणं जाणं मम्मीबरोबर नाटकांमधून कामं केल्यामुळे होतं. मी त्यांना थोडीफार ओळखत होते, कारण विच्छा माझी पुरी करा जेव्हा ते करणार होते तेव्हा त्यांनी मला पहिल्यांदा विचारलं होतं की तू करशील का. तेव्हा मी होते 9th स्टँडर्डला. धूमधडाका पण जेव्हा झालं तेव्हाही मला महेश कोठारेंनी विचारलं, तेव्हा पण मी 9th स्टँडर्डला होते. त्यामुळे असं शाळेत असल्यापासूनच मला ती विचारणा चालू होती, कारण मी एक बरी डान्सर होते. त्या काळामध्ये त्यातल्या त्यात लावणी डान्सर त्यावेळेला नव्हत्या, किंवा एक ग्रामीण बाज असलेली हिरोईन त्यावेळेला तेवढ्या नव्हत्या. ग्रामीण बाज असलेली त्यांना हिरोईन हवी होती. त्यासाठी मला महेश कोठारेंनी विचारलं, लक्ष्मीकांतनी विचारलं, पण माझ्या शाळेच्या ह्याच्यामुळे मला ते करता आलं नाही. त्याच्यानंतर आम्ही यांचा हसवण्याचा धंदा नावाची एक सिरियल मला आली. ती व्ही रवींद्र म्हणून जे डिरेक्टर होते त्यांची ती सिरियल होती. मग ती पहिली सिरियल त्यांच्याबरोबर मी केली. सिनेमा दिग्दर्शक होते ना ते, झुंज नावाचा सिनेमा त्यांनी डिरेक्ट केला होता, बरोबर. तर ती सिरियल मी त्यांच्याबरोबर केली. त्यांच्यानंतर मग गिरीश घाणेकरांनी रंगत संगतसाठी मला विचारलं, पण माझी पहिली फिल्म रिलीज झाली अशी ही बनवा बनवी. हो, अच्छा, ती पहिला सिनेमा. हां, म्हणजे रंगत संगतचं शूटिंग सुरू झालं, सगळं झालं. त्याच्यानंतर मला लगेच बनवा बनवी मिळाला, नशीबवान, थरथराट, पटापट 4-5 फिल्म्स मिळाल्या. त्याच्यानंतर प्रवास सुरू झाला. मग तेव्हा आमचं अफेअर वगैरे असं काही नव्हतं, कारण रुही खूप मम्मीची चांगली मैत्रीण होती आणि खूप एज डिफरन्स आमच्यामध्ये होता. त्यामुळे असं काही म्हणजे असं काही डोक्यात नव्हतं, त्यांच्याही नव्हतं आणि माझ्याही नव्हतं. पण ते सहवासाने म्हणा किंवा एकमेकांच्या म्हणजे आईच्या आजारपणामुळे म्हणा की ते आम्ही एकमेकांच्या जवळ आलो असं म्हणायला हरकत नाही. अच्छा, लक्ष्मीकांत बरोबर म्हणजे लक्षाबरोबरच्या खूप लक्षात राहणाऱ्या काही गोष्टी ॲज अ माणूस म्हणून ना तसे आम्ही ना खूप एकमेकांच्या बरोबर फार कमी राहिलो. संसार 6-7 वर्षाचा झाला, त्याच्यामध्ये 4 वर्ष तर माझी आजारपणातच गेली त्यांच्याबरोबरची. त्यामुळे असं आमचं नवरा बायकोंचं असं जे असतं ना बॉन्डिंग व्हायला पाहिजे असं खूप कमी झालं, कारण मुलं पण लहान होती त्याच वेळेला. त्यामुळे मला ना खूप जबाबदाऱ्या अंगावर एकदम पडल्या होत्या. त्यांचं आजारपण, ही दोघं लहान, माझी आजी माझ्या घरामध्ये. त्यामुळे मला ना ते असं एन्जॉय नाही करता आलं ती गोष्ट. तू एक छान डान्सर आहेस, बरोबर, आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचं नाव अभिनय इतकं ते फार छान नाचतात असंही होतं. आता खरं सांगायचं, तुझं डान्सर म्हणून काय मत होतं त्यांच्याबद्दल? होतं त्या माणसाचा रिदम सेन्स, आणि जर त्या माणसाने जिद्द, म्हणजे धमाल दे धमालमधला जो तोडा आहे किंवा एक होता विदूषकमध्ये सुद्धा त्यांनी जे डान्स केलेत ते म्हणजे त्याच्यासाठी त्यांची मेहनत आहे. म्हणजे हे सगळं ठीक आहे, टाइमपास म्हणा किंवा ते कधी कधी काही गोष्टी होतात, कधी माणूस कंटाळा करायचा, कधी कधी कंटाळा करून व्हायचं. पण जेव्हा त्या माणसाने मनावर घेतलं, त्या माणसासारखा ॲक्टर नाही. डान्स, अभिनय सगळ्याच बाबतीमध्ये एक माणूस म्हणून, एक मित्र म्हणून त्या माणसासारखा मनुष्य बघितलेला नाही आहे मी, खरंच सांगते.